मनापासून कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। हा खरा तर त्यांचा विजय आहे। अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे। याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला, कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाही, पण तरी देखील कुडाळ मालवणसाठी विकासात्मक या गोष्टी करणं भाग आहे। तेवढं मी 100% करणार। या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो आणि आमचे हे सगळे निवडून गेलेले सदस्य जिल्हा परिषदेला पंचायत समितीला न्याय देते, कुठेही काय अडचण होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही, ही ग्वाही मी तुम्हाला त्यांच्या वतीने देतो। आणि खरोखरच जसं मी सुरुवातीला बोललो, जेवढे कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहे। कारण का असा मॅन्डेट, एकतर्फी मॅन्डेट हा कुडाळ मालवणच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे। त्याबद्दल खरोखरच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पण पदाधिकाऱ्यांचे पण मनापासून आभार मानतो। आता एक मोठा परीक्षेचा विषय झालेला आहे, आता आपल्याला काम करून दाखवायचं आहे, या गोष्टीचाही भान आम्हाला आहे। उद्यापासून तेही काम सुरू होईल, कुठेही आता हे काम थांबणार नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही संकल्पना आम्ही घेऊन मैदानात उतरलेलो आहे ती 100% पूर्ण करण्यासाठी आमचे हे सगळे सदस्य काम करतात। साहेब, अनेक वर्ष नारायण राणेंच्या अधिपत्याखाली ही जिल्हा